नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. महाराष्ट्र राज्य मोबाईल टॉवर टेक्निकल एम्प्लॉईज असोसिएशनच्या वतीनं घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये राज्यातील सर्व मोबाईल टॉवर तांत्रिक कर्मचाऱ्यांनी एकमुखाने पगारवाढ, बोनस आणि सुट्ट्यांच्या मोबदल्याची मागणी केली आहे. पत्रकानुसार मराठवाडा विभागातील 10 जिल्ह्यांमध्ये कार्यरत असलेल्या आयडिया कंपनीच्या इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी, अल्टियस, PTPL अशा विविध कंपन्यांतील टॉवर तंत्रज्ञ कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी पुण्यातील लेबर कमिशनर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीमध्ये कंपनीचे वरिष्ठ अधिकारी व असोसिएशनचे प्रतिनिधी उपस्थित होते. मात्र चर्चेनंतरही वेतनवाढीबाबत ठोस निर्णय न झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. संघटनेचे अध्यक्ष सदाशिव खेडेकर, उपाध्यक्ष किशोर साठवणे, सचिव समीर शेख, कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट सिराज किते, सोपान शिंदे, रवी काकडे, बाबासाहेब गायकवाड, श्यामसुंदर जाधव, अशफाक शेख, नारायण पाटील, किरण निकम यांनी सांगितलं की मागील काही महिन्यांपासून कर्मचाऱ्यांना योग्य वेतनवाढ दिलेली नाही. उलट वाढत्या कामाच्या ताणामुळे आणि महागाईच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांना दरमहा मिळणाऱ्या पेमेंटमध्ये 500 ते 6,000 रुपयांपर्यंत कपात करण्यात आली आहे. हे अत्यंत अन्यायकारक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. तसेच वर्ष 2025 मधील सर्व लीव्ह व नॅशनल हॉलिडेज सुमारे 11,400 इतके पेमेंट अद्याप कर्मचाऱ्यांना दिले गेलेले नाही. ही थकबाकी सोमवारपर्यंत अदा न केल्यास राज्यभरातील सर्व मोबाईल टॉवर कर्मचाऱ्यांकडून कामबंद आंदोलन करण्यात येईल असा इशारा संघटनेने दिला आहे. आयडिया कंपनीचे इंधन मालका 10 जिल्ह्यातील कामगार कसे आणि पत्रकार परिषद घेतलेली आहे. या कामगारांच्या मागण्यामध्ये रिजनल लेबर कमिशनर पुणे या ठिकाणी चेक सुरू आहे. तर 2-3 महिन्यापासून कंपनीचे अधिकारी आणि लेबर कमिशनर यांच्यासमोर बैठका झालेल्या आहेत, पण यांच्या मागण्याबाबत कुठल्याही मार्ग निघाला नाही. तर कंपनीने 2025 वर्षातील नॅशनल हॉलिडे आणि लीव्ह असे 11,400 रुपये कंपनीने दिलेले नाही, मिळवलेले आहेत. तर आमची प्रमुख मागणी सोमवारी संध्याकाळपर्यंत या कामगारांचे 11,400 रुपये मिळवलेले कंपनी यांच्या अकाउंटमध्ये जमा करावे, नाहीतर सोमवारी संध्याकाळपासून आम्ही काम बंद करणार आहे. 10 जिल्हे कर्मचारी हे काम बंद झाल्यानंतर आयडिया कंपनीचं अहिल्यानगर, संभाजीनगर, नाशिक, जळगाव, बुलढाणा, धुळे, नंदुरबार, हिंगोली, भंडारा असे 10 ते 11 जिल्ह्यामध्ये आयडिया, व्होडाफोन, एअरटेल, BSNL सगळ्या कंपनीचे मोबाईल टॉवर्स आहेत. हे याच्यामध्ये आणखी येऊन ग्राहकांची गैरसोय होणार नाही, फोन लागणार नाही. त्याच्यामुळे माझी कंपनीने विनंती आहे, सोमवारपर्यंत या कामगारांचे पैसे अकाउंटला जमा करावे, नाहीतर हे लोक संपादन आहे त्यांचा अधिकार आहे आणि कंपनीने पैसे मिळणे जमा करावे. हे कामगारांचे पैसे आहेत, जमा करायला अशी विनंती आहे, नाहीतर सोमवारपासून एखादे कामगार संपादन आहे. महाराष्ट्र राज्य मोबाईल टॉवर कामगार संघटनेमधून बोलतोय मी, सभासद आहे. आमचे जे प्रमुख 3 मागण्या आहेत, एक तर आमची पगारवाढ आणि दुसरा बोनस आणि तिसरे जे आहे तर ते आमचे लीव्ह जी वर्षभरात 36 लीव्ह आहेत ते 300 रुपयाप्रमाणे आमचे 11,400 रुपयाचा हा हिशोब होतोय. ते कंपनीने आम्हाला देण्यात यावा एक सोमवारपर्यंत. आमचे युनियनचे अध्यक्ष श्री सदाशिव खेडकर यांच्या आदेशानुसार असं ठरलं आहे की सोमवारपर्यंत जर आमचे 11,400 बोनस स्वरूपात प्रत्येक सभासदाच्या कामगाराच्या अकाउंटला जर जमा नाही झाले तर आम्ही मंगळवारपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. त्या संपावर ज्यावेळेस आमचे कर्मचारी जातील त्यावेळेस जर कंपनीचे जे बी नुकसान होणार आहे त्या नुकसानीसाठी कंपनी स्वतः सर्वस्व जबाबदार राहील. आणि एवढं करून देखील संप मिटत नसला तर आमचं पुढचं पाऊल हे राहील. सध्या तर काम बंद आंदोलन आहे, नंतर रस्ता रोको किंवा टावर बंद हे आंदोलन बी करू शकते कामगार संघटना. धन्यवाद. नगर जिल्हाध्यक्ष बोलतोय युनियनचा. माझा मुद्दा असा आहे का कंपनीने आम्हाला आहे ना प्रत्येक महिन्यात पॅनल्टीच्या नावाखाली आमचे पैसे कट करते आणि विशेष करून आम्ही काय कंपनीचे भागीदार नाही आहोत, नाही का. आम्ही जर कंपनी भागीदार असतो, आम्हाला जर कंपनीला जेवढं प्रॉफिट होईल ते आम्हाला जर कंपनी देत असेल तर आम्हाला मंजूर आहे. जेवढं नुकसान आहे ते आमच्या नावावरती टाकते, नाही का कंपनी. मग हे पॅनल्टी टेक्निशियनला लागू नये या संदर्भात आम्हाला मदत पाहिजे. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.